नमस्कार, मी कृषीतज्ञ साहेबराव मेंगडे, अभ्युदय बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर असून मागच्या आठवड्यात आपण संतोष पानसंबळ सरांना मुक्काम पोस्ट सडे, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर यांचा ऊसाचा 265 व्हरायटीचा हा निडवा प्लॉट आहे. निडवा म्हणजे तिसऱ्या वर्षाचा. एकदा तोड झाली, दोनदा तोड झाली, आता त्यांनी तिसऱ्यांदा ऊस पकडलाय. तर आपण ह्या प्लॉटला अभ्युदय बायोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं फक्त ऑर्गॅनिक कार्बन एक प्रॉडक्ट सोडलं. तर हे प्रॉडक्ट सोडल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर काय इफेक्ट झाला ते आपण सरांशी विचारूच. आणि या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर रासकर सर, पाडेगाव रिसर्च सेंटरचे सायंटिस्ट, त्यांनी ज्या व्हरायट्या काढल्यात 15-0-12 आणि अजून बऱ्याच व्हरायट्या काढल्यात, ते पण सर आपल्या इथं उपस्थित आहे. आपण संतोष पानसंबळ सरांना थोडंसं प्रॉडक्टविषयी तुम्ही सर आपल्या शेतकऱ्यांसाठी सांगा. तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन वापरलं, काय फरक पडला? मी ऑर्गॅनिक कार्बन वापरलं होतं. माझा ऊस एकदम पिवळा पडलेला होता. बरं. हां. आणि तिची आता आम्ही सोडल्यानंतर आम्ही पाटपाण्याने सोडलं ती. बरं. 200 लिटरच्या बॅरलमध्ये एक लिटर असं काढून आणि ते ड्रिप याच्या पाटपाण्याद्वारे पाण्यातून सोडून दिलं. बरं. हां. तर मला 8 दिवसामध्ये 1 फूट 1.25 फूट ऊस वाढल्यासारखा वाटला. बरोबर. आणि एकदम काळोखी पण आली त्या. बरोबर. एकदम काळी ग्रीनरी एकदम वाढलेली. आणि आता मी परत एक 8-10 दिवसांनी परत 1-2 लिटर परत त्याला या प्लॉटला सोडणार आहे. बरं. पण एकदम जबरदस्त रिझल्ट आहे असं माझ्या नजरेस मला जाणवलं. बरोबर. रासकर सर, आपल्या महाराष्ट्रातील जे ऊसाची लोक शेती करतात, बरेच कारखानदारी आहे, रासायनिक खतं, अति पाणी वापर, जी क्षारयुक्त जमीन झालेली आहे, जमिनीमधलं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण कमी झालं आहे. तर महाराष्ट्रातील तमाम भारत देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल सर? तर आज या ठिकाणी मुक्काम पोस्ट सडे, तालुका राहुरी या ठिकाणी पानसंबळ म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्या शेतावर आलेलं आहे. या जमिनीचा जर pH पाहिला तर जवळपास 8.5पेक्षा जास्त pH आहे. आणि अशा जमिनीमध्ये हा फुले 265 हा ऊस आहे, हा पूर्णपणे पिवळा पडलेला होता. परंतु जेव्हा ह्या अभ्युदय बायोटेक कंपनीने त्यांचं ऑर्गॅनिक कार्बन हे जे प्रॉडक्ट आहे, साधारणपणे ह्या प्रॉडक्टचं 1 लिटर 200 लिटर पाण्यातून, पाण्यातून एक पाण्याची टाकी केली, त्याला कॉक बसवला आणि त्याच्या माध्यमातून हे प्रॉडक्ट सोडलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळेला हे शेतात सोडलं पाण्याबरोबर संपूर्ण पाणी पण काळं झालं होतं. पण 8-10 दिवसामध्ये हे संपूर्ण पिवळा पडलेला ऊस एकदम ग्रीनरी, आज जो ऊस दिसतोय हा जी आपल्या ठिकाणी, हा पूर्ण डार्क ग्रीन म्हणूया आपण याला, इतका मोठा फरक पडलेला आहे. आणि शेतकऱ्यांनी आवर्जून फोन केला की साहेब एका 8-10 दिवसाच्या अंतरामध्ये फूटभर ऊसाची उंची वाढलेली आहे, कलर चेंज झालेला आहे आणि हे तुम्ही ताबडतोब येऊन पहा. म्हणून आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी त्या प्लॉटला भेट दिलेली आहे. आणि खरोखर या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जर आपल्या प्रॉडक्टला जर प्रतिसाद दिला तर निश्चित याचा सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होईल. म्हणून आम्ही आज या ठिकाणी भेट देत आहोत. तर आपण पण या प्रॉडक्टचा फायदा जर घेतला तर निश्चित ऊसामध्ये उत्पादन वाढीसाठी क्रांती होईल. आता महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर 1.5 लाख हेक्टर क्षेत्र हे चोपन जमिनीचं आहे. आणि अशा चोपन जमिनीसाठी, या क्षारयुक्त जमिनीसाठी ऊसाच्या ज्या प्रमुख जाती आहेत त्याच्यामध्ये फुले ऊस 15-0-12 आहे, 15-00-6 आहे, हा 265 आहे. या वाहनांना या जमिनीमध्ये येतात, पण त्याला पण थोडंसं उत्तेजन देण्यासाठी, चांगलं उत्पादन अपेक्षित घेण्यासाठी हा जो प्रॉडक्ट आहे हा निश्चित फायदेशीर ठरणार आहे. आणि याचा सगळ्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.